म्हापसा मार्केटान आहा ते मार्केट जे टुरिजम नकाशाचेर सगळ्याक फेमस आहा, समज वर्ल्डाचेर फेमस आहा अशें हें मार्केट। आनी आयज आमी पळयतले जाल्यार ह्या मार्केटाची दुर्दशा जाल्या आमी आहा भितर हे आमी अशी रेजोल्युशनां खूब पास केल्या, हे करचे ते करचे, पूण ते इम्प्लिमेंट कांयच जायना। आता आमी पळय सादे उदाहरण घेत, टॉयलेट फेसिलिटी जी एक पेडेस्ट्रियन जावं ग्राहक जे मार्केटात येता तांकां गरजेचे, पूण आमचे पळय ते टॉयलेट आहा एकूय वेवस्थीत ना। सांगपाचें म्हणजे ही जी पळय हांगा आमची एरिया आहा ती वॉटर टेबल सारके हाय आहा आनी हांगा जे जिरवणी म्हणटा पळय न्हू त्यो चलना। आनी जी कितें वेस्ट आहा हांगाच न्हू, आमच्या भायर जावं हे म्हापशा वाठारान जावं आंगवड जावं हे मार्केट एरियेक अशे जे वाड येता हो प्रॉब्लेम आहा। हेका लागून कितें जाय, सिवरेज सिस्टम जाय। सिवरेज सिस्टम हे करपाक पायपलायन बी घातलेली आहा, तेजेर 100 करोड मोडलेले आसा, पूण ही जी सगळी घाण लोकांची आतां जे टॉयलेट जिरवणी जायना म्हण इनडायरेक्टली ते गटारांसून तारी कडेन वयतात। परत आता तो इश्यू येतलो बाबा चवथी कडेन जी रिवर तार सामकी हे जाता, पोल्युटेड जाता, हे जाता, पूण आमी बेजीक हेचे कडेन अजूनय वचना। जे सरकारान हेचेर लक्ष घालूंक जाय, आमचे म्हापशेचे MLA आहा हेंच्यांनी हेचेर लक्ष घालून युद्ध पातळीचेर पयलीं हे काम करपाक जाय, जेणे करून ह्यो टॉयलेट फेसिलिटी आहात त्यो बऱ्यापैकी हे जातल्यो। तशेंच मार्केटा खातीर आमी पळयता पार्किंग फेसिलिटी जाय आनी कितें, पूण हेच्या पयलीं प्लॅन केल्ले आहा। आमी कॉन्सुलान रेजोल्युशन घेतलेले आहा, तांकां एप्रुवल दिल्ले आसा। जे एक्झिस्टींग मार्केट आहात, जो एक्झिस्टींग आमचो तो बस स्टँड आहा थंयसर मल्टी लेयर पार्किंग करचे आनी बस स्टँड आहा तो फुडें व्हरचो म्हणून सगळो प्रोसेस जाल्लो आसा। आनी ट्रान्सपोर्ट डिपार्टमेंटाच्या थ्रू ते प्लॅनिंग करूनय एप्रुवल जाल्ले आहा, पूण हेचे कडेन कोण लक्षात दिनात। सरकारान जी मार्केटची आमची जी परिस्थिती आहा ती वर्स जायत वयता। जो कोण आतां आमी मोपा एअरपोर्ट येयलो म्हणटा, लागीं येयलो मोपा ट्युरिस्ट देंवले आनी बाबा ट्युरिस्ट म्हापसा मार्केट खंयचे म्हापसा मार्केट पळोवपाक येयलो जाल्यार आमचे कडेन हांगा पार्किंग ना, फेसिलिटीच ना। जे कितें आसा ते थंय आमी कंजेस्टेड करीत रावता। आतां पळय हालींच एक ते फुडले ते डिवायडर घातल्या, तो इश्यू आमच्या म्युन्सिपालिटीन हेका येयलो, टेबलार येयलो। बाबा आमी ते येयलो तेका आमी सांगले तो प्लॅन दिया म्हणून आमकां, बाबा कितें खंयसर होर्डिंग घालता, कितें घालता, आनी तो मॅटर डिफर जालो। मागीर पळयता जाल्यार ते ऑलरेडी थंय इरेक्ट जाले। खंयची तरी कंपनी आपले जोडीक लागून जावं तेडे आनीक म्हणून कितें तरी केला। हांगा पेडेस्ट्रियन हेवटेन तेवटेन येवपाक हांगा लोकांची वाटो बी आहा, पूण त्यो बी हे करून तांकां जाय तशें हे केलें। आनी मागीर आमकां परत मिटिंगेक गेल्यार थंयसर बाबा ना ते PWDन तांकां लायसन दिलें, तेंच्यांनी घातलें, पूण आमी म्युन्सिपालिटी कितें करपाचें, आमी पळोवपाचें आमचे बाबा एस्टाब्लिशमेंट लायसन बी कांय नाका। अशे तरेचे हे हांगा चल्लेले आहा। आनी हेतून आमी जो आतां रेंट वाडोवपाचें, हेच्या पयलीं आमी हावस टॅक्स वाडयला, हावस टॅक्स आमी डबल केलें, हावस टॅक्स डबल केलें, पूण आमी फेसिलिटी ज्यो आतां वॉर्डाक जाय आमच्या आतां बाकीचे सबंद म्हापशाक जाय ते कचरो तर वचत थंय पडलेलो आसा। आमचे कडेन ट्रक फेसिलिटी ना आनी कितें, आमी रेजोल्युशन घेता आनी मागता गव्हर्मेंटा कडेन बाबा आमकां ट्रक दिवचे, हे दिवचे,
पूण ते रेझोल्युशन घेतले कोण फॉलो अपूच करीत ना आनी आमचो बाब MLA आहा तो तेणी तरी खुद्द येवन तर पळयल्ले जाल्यार तेच्या लक्षांत येतलें न्हू बाबा हय हांगा खरेंच ह्यो फेसिलिटी आमकां जायो आतां ते उपलब्ध करून दिवंक जाय न्हू आमी रेझोल्युशन पास केलें जे कितें एम्युनिटीज जाय पार्किंग जाय जावं ओपन स्पेस जावं रोड जाय हे सगळे हे करपाक लागून जवळ जवळ आता 10 वर्सां जाली आमी जी म्हापशाची ODP आहा आउटलायन डेव्हलपमेंट प्लॅन आहा तितून एक त्या प्लॅनाचेर आमी घालून सोडल्या टाउन प्लॅनिंग स्कीम आनी थंय ब्लॉक करून दवरला आनी तेचेर आमचें आतां प्लॅनिंग जाता जवळ जवळ आतां म्हाका दिसता पर्रीकाराच्या टायमार बी तेंच्यांनी जे म्हापशाचें डेव्हलपमेंट करपाक LKS कंपनी जी फॉरेन कंपनी आहा तिका अपॉइंट केल्ले सर्वे करपाक बी म्हणून ती जवळ जवळ तेन्ना 1,39 crores एका तो टेंडर केल्लो आनी तेतून कामूय जालां आनी जी इस्कॉलां हांगा कंजेस्टेड हेतून आहा ती भायर वयची पण सगळे व्यवस्थीत प्लॅनिंग आहा तेन्ना पर्रीकार आनी आमचे म्हापशेचे आमचे बाबूशी आसले तेंच्या थ्रू वयताले पूण आयज ते कांय ना पेपरार आहा म्हापसा टाउन प्लॅनिंग स्कीम ODPचेर आसा आनी सगळे थंय ब्लॉक जे रोड जावपाचे आहा म्हापसा सिटी कंजेस्टेड जाल्या म्हणून सायडीकसून रोड काडपाचे आता एक्झिस्टिंग आमचो बस स्टँड येता त्या बस स्टँडाच्या सायडीकसून 30 मीटर किंवा 40 मीटर रुंदायेचो रोड थंयसून डायरेक्ट तो एका जॉईंट जावपाचो हे सगळे स्किमीन आहा आनी एका कॉन्सुलाचे एप्रुवल आहा ते कामां फुडें वचना आनी आमी टॅक्स बी वाडयता आतां घरांक डबल केलो आतां नो डावट शॉपांचो अशें कालच्या मिटिंगेन इश्यू येयलो PWDन आमकां सर्क्युलर धाडला रेंट वाडय ते प्रॉपर डिस्कशनाक हाडूंक ना मोबायलान ते हे केले आनी बाकीचे कॉन्सुलर म्युन्सिपालिटीचो रेव्हेन्यू हेच्या अगेन्स्ट वचोंक शकना वाडोवंक जाय नो डावट पगारूय वाडटा हे वाडटा बाकीच्यो फेसिलिटी दिवच्यो पडटा पूण हेचेर कोणाचें आतां लक्षच ना जाता पूण हेतून जे आता आमी पळयले ह्या मार्केटाक तर प्रॉपर प्लॅनिंग ना जावं पार्किंग ना जाल्यार आतां वचत थंय सायडीक मॉलां आनी कितें दुकानां येत रावल्लीं आहा लोक मागीर हांगा कंजेस्टेड जाता म्हणून भायर सरले मार्केटाचो जे गिरायक मार्केटात येता ते कमी जायत चल्ले जावं टॉयलेट फेसिलिटी सगल्यो दिवपाक जाय त्यो ना आयज आनी दुसरें आमी पळयता आयज वचत थंय सिवरेजचें काम चालू आहा दुसरें जिओ आपलो केबल घालता इलेक्ट्रिसिटी आमची आहा ती अंडरग्राउंड चालू आहा ही सगळी कामां चालू आहात पूण ही कामां चालू आसतना पळय डेली कंप्लेनींग ते ड्रील करतना जी पायपलायन आहा ती कोणाची खंय आहा कोणाचो थांगपत्तो कोणाक ना ते फोडीत आसता आनी डेली उदकाचो प्रॉब्लेम हांव कंप्लेनी येत आसता थंय गेलो बाबा हांव वचून कंप्लेन दिता आतां सांगपाचें म्हणजे बोराड एरिया ते एरियाक 1-2 अशे खड्डे पडलेले 2 म्हयने जाल्या वचून हांव कंप्लेन दिता तो म्हणटा मनाय ना हे ना आनी हालीं सुद्दां एक व्हिडिओ व्हायरल जाल्लो एकलो कोण तरी भितर पडलो म्हणून पूण कामाचेर कोणाचें लक्ष ना आमचें सरकार आहा ते बाबा सरकार म्हणजे आमचे आमदार हेंच्यांनी येवंक जाय न्हू रुलींग हेतून आहा तेंच्यांनी लक्ष घालून फटाफट करपाक जाय आमचें काम कितें आमी वचून PWDक सांगतले तो म्हणटा मनाय ना म्हणजे म्हणलें हांव हाडून दिवं म्हणून तरी हांव ते कंपनीक रिक्वेस्ट करतालो बाबा ते हे करात खणा आनी हे ते करून व्यवस्थीत करून दिया पूण हेचेर लक्ष ना अशा तरेची अंधाधुंदी हांगा चल्ल्या आनी सांगपाचें म्हणजे जे म्हापशाचे डेव्हलपमेंट आमी म्हणटात ते अजून पासून जायत ना आनी ते फक्त म्हाका दिसता कागदाचेर आनी ODPचेर म्हणटा ती टाउन प्लॅनिंग स्कीम म्हणून आमचे एक मार्क केल्ले आसा टाउन प्लॅनिंग स्कीम नो रिझल्ट आनी हे जे आतां मार्केटचो इश्यू आहा रेंट डबल जाला तेचेरूय ते रेझोल्युशन घेतलेले आहा PWDन रेट धाडल्या प्रमाणे पूण म्हाज्या म्हायती प्रमाणे जे थोडी शॉपां आहा ती आमी ऑक्शन केल्ली आहा तेंचे भरमसाट रेंट आसता आनी ते वर्सान वर्स वाडत आसता मागीर दुसरी आहा ती सेल्फ फायनान्सिंग स्कीम हेच्या अंडर आहा आनी थोडी शॉपां ओल्ड आहा पूण ती सगळी कॅटेगरी वायज करून जे रेझोल्युशन हे केला ते मॉडिफाय जावपाक जाय मेजॉरिटीन हे करून आतां सगळ्यांनी बाजार कमिटीनी रिक्वेस्ट दिला
हांगा आमी जमल्यात GTCCचे जनरल सेक्रेटरी विजय बिके, तसेच PCCचे मेंबर सुधीर कांदोळकर, डिस्ट्रिक्टचे मेंबर सुदत कुरगांवकर, मिताली गडेकर आमची एक्स ब्लॉक प्रेसिडेंट आणि हांव शशांक नार्वेकर ब्लॉक प्रेसिडेंट म्हापशेचो. आयज आमी ही प्रेस कॉन्फरन्स एक इशूचेर डिस्कस करपाक आनी थोडे क्लॅरिफिकेशन दिवपाक म्हणून घेतल्या. 29 जी म्हापसा म्युन्सिपालिटीन मिटींग जाल्ली, जे ऑर्डिनरी मिटींग, त्या मिटींगेन एक रेझोल्युशन पास करून येयला जितून रेंट जे शॉपकारांचे जे आसा तेंचे इन्क्रीज करपाक फ्रॉम 160 रुपीज टू 300 रुपीज सादारण. हे जे रेझोल्युशन पास करून घेतला ते एक म्हणजे अजेंडाचेर नासले आणि एनी अदर टॉपिक्स जे आसा पळय तितून इन्क्लूड करून स्टडी न करता आणि आमी जे ऑपोजिशनचे जे मेंबर्स आसा 5 मेंबर आसा तांकां इन्फॉर्मेशनूय न दिता रेझोल्युशन पास केले. पयलीं म्हणजे आमचे जे म्युन्सिपालिटीन रेझोल्युशनां पास जाता पळय ते आमी टायम एंड अगेन आमी लास्ट 2.5 वर्सां जालीं सांगता की सारकी स्टडी जे फायनान्शियल इम्प्लिकेशन म्युन्सिपालिटीचेर आसता तेजेर सारखे सदां स्टडी करूनच रेझोल्युशन पास करून येवचें. जसे सगळ्यांक खबर आसा की म्हापशान 3 कॅटेगरीचे शॉपां आसा. एक जे ओरिजिनल लीज होल्डर्स आसा पोर्चुगीज टायमान दिल्ले, दुसरी कॅटेगरी ऑप्शन केल्ले आणि तिसरे सेल्फ फायनान्स स्कीम केल्ली. हे 3 कॅटेगरीचे क्लासिफिकेशन न करता आणि तांकां स्पेसिफीक रेट डिपेंडिंग अपॉन जी फॅसिलिटी तांकां गावता ती सगळी फॅसिलिटी न दिता ब्लँकेट रेझोल्युशन पास करून घेतला. सो एक म्हणजे आमी ते रेझोल्युशन स्टे करपाचे आणि पयली क्लासिफिकेशन करपाचे हे मागणी करता. दुसरी गोष्ट, हे जे मार्केट आमचे आसा जे एक टायमाक वर्ल्ड फेमस आसले त्याची परिस्थिती जी सध्या आसा न्हू त्या परिस्थितीन एक्चुअली म्युन्सिपालिटीक नाल्यार PWD कोणाकूय रायट जायना की हांगासून रेंट तेंच्यांनी इन्क्रीज करून घेवचे. म्युन्सिपालिटीक आमकां रेव्हेन्यू खातीर रेंट इन्क्रीज करपाचे जावं 10% इयरली जे आसा पळय ते आसपाक जाय, पण त्या प्रमाणे म्युन्सिपालिटीन नाल्यार गव्हर्मेंटान तितली फॅसिलिटी म्युन्सिपालिटीच्या मार्केटा खातीर दिवपाक जाय. सो एक म्हणजे CCTV, हांगा लायट, इलेक्ट्रिसिटी, गटरांची कवरां आणि रोड म्हयन्या भितर रिपेअर करून तांकां दिवची आणि तोपर्यंत हे इम्प्लिमेंटेशन इन्क्रीज करपाचे हे करचे न्हू. दुसरी गोष्ट म्हणजे हांगासर दर वर्सा सोडून डिसिल्टिंग जे गटराचे जाता न्हू ते सोडून म्युन्सिपालिटी कॉन्ट्रिब्यूट कांयच करिना आणि डेली गार्बेज कलेक्शन. जेन्ना फॅसिलिटीज म्युन्सिपालिटी प्रोवायड करिना जाल्यार टॅक्स इन्क्रीज करून लोकांक बर्डन करपाचें कित्याक? हांगासरले जे वेंडर्स आसा ऑलरेडी जस्ट कोविडाच्या काळांतल्यान भायर सरल्या, जस्ट मार्केट पिकअप जाता. ह्या परिस्थितीन म्हाका दिसता की म्युन्सिपालिटीन हे सध्या फुडें धुकलचे, पयलीं सारकी स्टडी करची खंयचे स्ट्रक्चर सारखे आसा, कितें फॅसिलिटीज, लायट, उदीक, टॉयलेटीची फॅसिलिटी ही सगळी पयलीं चालू करची आणि मागीरूच फक्त रेव्हेन्यू जनरेशनाचे चिंतपाचें. म्हाका दिसता आयज चेअरपर्सनान 11 एक इनॉग्रेशन दवरला फाउंडेशन स्टोन. एक्चुअली यांची कावन्सिलाची आणि तशीच BJP गव्हर्मेंटाची संवय आहा की सगळे कितें आसा ते इव्हेंट करपाचे. जे टॉयलेट हांगा ऑलरेडी 4 एक्झिस्टिंग आहात त्याच टॉयलेटाचे रिफर्बिशमेंट करपाचे खातीर फाउंडेशन स्टोन घालपाची गरज कितें? पण तांकां तर संवय जाल्या कितें बेसिकली तांकां ती जुनी नांवां पयलींची काडपाक जाय आणि आपलें नांव थंय घालपाक जाय म्हणून एक फाउंडेशन स्टोन उठसूट येता थंय फाउंडेशन स्टोन. इवन आमचे असेंब्ली इलेक्शनाच्या पयलीं 5-6 कडेन फाउंडेशन स्टोन घालून जाल्या. ते सगळे फाउंडेशन स्टोन प्रोजेक्टाचे जाले कितें? 8 न्यू प्रोजेक्ट एम्प्टी आसा. मार्केट एक भाशणान म्हणटा की 20 कोटी दवरल्या आणि कितले दवरल्या, बजेटाचें एलोकेशन करिना, मार्केटाचें डेव्हलपमेंट करिना आणि त्या भायर मागीर अशें पेज घालतात. वेंडराचो सोंपो वाडयला, पार्किंगाची फॅसिलिटी ना. मार्केटान जर फॅसिलिटी ना आणि जर आमी अशें वातावरण क्रिएट करिना जितून लोक हांगा मार्केटान येवन व्यापारूय करपाक जाय आणि परचेजूय करपाक जाय, ते वातावरणूच क्रिएट जायना जाल्यार टॅक्स कित्याक वाडयता? जे तेंच्यांनी वाडयला ते पयलीं तेजेर सारकी स्टडी करची, क्लासिफिकेशन सगळ्या शॉपांचे करचे, सगळी फॅसिलिटी पयलीं प्रोवायड करची. कित्याक जी दुर्दशा मार्केटाची जाल्या ती पळोवन उजो जाल्या आमकां आणि वायट दिसता सगळ्या शॉपकिपरांक, कित्याक कशे तरी ते मॅनेज करतात. सो हे सगळे लक्षान दवरून तेंच्यांनी हे कन्फर्मेशन जावच्या पयलीं हे बाय 2/3 मेजॉरिटी परत घेवचे आणि सारखे क्लासिफिकेशन करून मागीर फुडें कितें ते चिंतचे. म्हापसा मार्केटान जी प्रेस कॉन्फरन्स घेतल्या
हितून सांगपाचें एकूच आहा, आमच्या दोनूय कावन्सिलरांनी सांगलां कित्याक ते प्रत्येक खेपे हितून मांडटात, आवाज आपलो उठयतात म्युन्सिपाल्टीन. पण म्युन्सिपाल्टी ही आयसीयून गेल्ली आहा, म्युन्सिपाल्टीक काय पडलेलें ना. आनी म्युन्सिपाल्टी म्हणटा पळय तेणी स्वता रस्त्यार येवन पळोवंक जाय हांगा कितें जालां. न्हू तेंचे ते आउटसायडर हप्ते गोळा करपाचे हे कावन्सिलर, हांकां काय पडलेलें ना हांगार. आमकां खबर आहा की आदल्या अर्बन मिनिस्टर आनी आमच्या डेप्युटी सीएमान सांगलेलें आनी आमचो आमदार तेणी सांगलेलें की आमी 15चे 20 वॉर्ड करता. 15चे 20 वॉर्ड कित्याक लागून करता की लोकांक बरें काम जावचें म्हणून. पण आयज आमी पळयता वॉर्डान सोडून दिया, वॉर्डान कांय कामां ना, गार्बेज पडलेली आसा. पण म्हापशान आमी जो म्हापशाचो मार्केट म्हणटा पळय ती म्हाका दिसता वर्ल्डार फेमस आहात. प्लस एक गोंयची कॅपिटल कशी. आनी जेन्ना आमी डेव्हलपमेंट म्हणटात, मोपा असले हे बांदतात तेन्ना पयले म्हणटा ते लोक म्हापशा येताले. धड पार्किंग सुविधा ना. पार्किंगाचेर फक्त तुमी टॅक्स वाडोव कितें तरी चार्जीस वाडयतात आनी कितें करता. पण प्रॉपर पार्किंग दिल्यार लोकांक पे करपाक हे जायना, चलपाक हांगार हे ना. आयज आमचें डिमांड आसा की जी फॅसिलिटी जी जाचो हक्क ह्या शॉपकिपर्साक स्टेक होल्डराक जाय तो तुमी पयलीं दिया आनी मागीर टॅक्स वाडोवंक पळया. टॅक्स वाडोवन फक्त रेव्हेन्यू जनरेट, कारण हो गव्हर्मेंट फक्त रेव्हेन्यू जनरेट करता, कारण हो गव्हर्मेंट म्हणटा पळय तो 25 ते 30 लाख करोड हे 25 ते 30 हजार करोडान तेंपतान आहा, कर्जान आहा. कारण एका वर्साक 500 करोड हे इव्हेंटाकूच म्हणल्या हेंच्यांनी. हे इव्हेंट करून काय फायदो ना. आमचे जे लोक खरे टॅक्स भरतात, खरे जे बाजारान येतात तांकां हे करपाक जाय. आनी आमचे डिमांड आहा की हांगार म्हापशा असल्या शहरान एक लेडीज टॉयलेट सेपरेट जावचो अशें डिमांड आहा. कारण बायलां, आमची भयणी, आवय येतात तांकां काय फॅसिलिटी मेळना. हय. आनी जे आमचे ट्रेडिशनल आमची जी जाणटी बसतात तेंचे म्हाका दिसता हे आमचे सोपो टॅक्स हो वायप करचो. तर ते कितलीं वर्सां हांगा बसतात आनी तेंच्या खातीर कितलेशे ट्युरिस्ट येतात जे जाग्यार ते वस्तू जे विकतात ते खूब कश्टां करून शेताचे हे विकतात तेन्ना तांकां फॅसिलिटी दिना. सेकंड थिंग आमचे पायलट रायडर्स आहा तांकां बाबड्यांक ती शेड ना. बाकीचे खंयच्या खंय बसलेले वयता. आनी हांगा जर म्हापशान पयशे आहात जाल्यार ते भितून रोड ना. आतां तुमी व्हडले इव्हेंट आनी व्हडले तुमी फावंडेशन घालता, म्हापशान एक पेवर्स बरे घाला थंयसर, लोकांक चलोंक तरी सारखे दिया. पार्किंग ना ती ना, चलपाक दिया. फक्त तुमी टॅक्स लायले. आनी म्हाजो एक हे आसा, हे जे आमचे म्हापसा एसोसिएशन आहा, म्हापसा एसोसिएशन मातशें एग्रेसीव जावपाक जाय. तुमकां फक्त गाजर दाखयतले आनी तुमी मागीर तांकां वोट करतले आनी वोट केल्या उपरांत मागीर तुमची फॅसिलिटी काय ना. फुडली अशी करून 30 वर्सां जाली. आनी डावन टाउनची स्कीम आहा जी आमच्या सुधीर कांदोळकरान सांगली ती फक्त पेपरार आहा. हेचेर तुमी लक्ष घाला. म्हापशेकारांक मी मागता की हेचेर तुमी लक्ष घाला. आयज तुमकां दिसतलें की आयज ज्या तरेन अर्बनायझेशन जाता, ज्या तरेन मॉल्स येता तेन्ना तुमकां हांगा जे शॉपकार्स आहा तांकां खुबशे प्रॉब्लेम जावपाक आहा. त्या तरेन म्हाका दिसता हो मार्केट जर बऱ्या भशेन हे केले जाल्यार लोक हांगा येतले. आयज हांगाच पयल्यार आमी पळय वायरींग केल्ली आसा. आमी फुलाच्या हितून फाटल्या दिसांनी आमी तुमकां सांगलेले थंयसर पेंटींग ना. हांगा एंट्रन्स जावन एक पेंट थोडो करूंक जाय. आमकां सांगा आमी पेंट मारतात तेका. अशे खुबशे गजाली आहा त्या खातीर आयज आमी येयला. आनी एक गजाल म्हणटा ती मेजर आमकां सगळ्यांक हे जाता ती गार्बेजाची. आयज तुमी गार्बेजाचो जर टॅक्स, हाऊस टॅक्स गार्बेजाचो पळयल्यार जाल्यार ऑलमोस्ट हाऊस टॅक्साकीन ट्रिपल टायम आहा. पण गार्बेज प्रॉपर उखलता काय कितें, काय ती बारांक उखलतात नाल्यार उखलना, खंयच्या खंय वयतात थंय डस्टबीन ना. सगळे डस्टबीन दिवचे. आनी येता त्या विकान जर तेंच्यांनी त्या गार्बेजाचें जर कितें हे करूंक ना जाल्यार ही गार्बेज थोडी उखलून आमी म्युन्सिपाल्टीन वयतले तुमकां वॉर्निंग दिता. आनी अशें प्रत्येक खेपे जर अशी गार्बेज रस्त्यार पडली जाल्यार ती गार्बेज घेवन आमी म्युन्सिपाल्टीन वयपाची आयज गरज आसा. आमी ती वयतली घेवन आनी तांकां दाखयतली की गार्बेज अशी रस्त्यार पावतना लोकांक कितें त्रास जाता तुमी थंय कॅबिनान बसून हे करता. देव बरें करूं म्हणटा.